नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक पार्ट फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक पार्ट फर्स्ट म्हणजे ट्रिग्नोमेट्रिकचा पहिला जो आहे सेकंड टॉपिक जो आहे म्हणजे तुमच्या 11चा पार्ट फर्स्ट मधला फर्स्ट टॉपिक आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट घेतलाय. त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट तो स्टार्ट केलेला आहे. याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण काय काय पाहिलेलं होतं, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट ज्या होत्या ज्या 10th ला झालेल्या होत्या त्या पाहिलेल्या होत्या आपण, बरोबर. म्हणजेच कोणत्या की राईट अँगल ट्रायंगल वरती आपण साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा कसं फाइंड करतात ते पाहिलेलं होतं. त्याच्यानंतरचा पॉईंट कुठला पाहिलेला होता की तुम्हाला प्रत्येक क्वाड्रंटमध्ये अँगल काय असतोय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते पाहिलेलं होतं. आणि त्या राईट अँगल ट्रायंगल वरून आपण सर्कलच्या सर्क्युलर फॉर्ममध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशो कसे असतात हे पाहिलेलं होतं, बरोबर. तर त्या ठिकाणी आपण हे प्रूव्ह केलेलं होतं किंवा त्या ठिकाणी आपण व्हॅल्यू काढलेली होती कोणती की साइन x इक्वल टू आर कॉस थीटा, आर कॉस थीटा, y इक्वल टू आर साइन थीटा, बरोबर. तर ह्या दोन टर्म्स आपण पाहिलेल्या होत्या की ह्या ठिकाणी आर म्हणजेच काय असतंय, रेडियस ऑफ दॅट सर्कल, आणि थीटा काय असतोय, अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर. म्हणजे तुमच्या एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसच्या मध्ये जे असेल ते. तर हे एक्स इक्वल टू हे पाहिलेलं होतं, वाय इक्वल टू हे पाहिलेलं होतं, बरोबर. म्हणजे हे प्रूव्ह केलं होतं. आणि क्वाड्रंट वाईज याचे सायन्स पाहिलेले होते की क्वाड्रंट वाईज याचे सायन्स म्हणजेच काय, एक्स पॉझिटिव्ह असतं, निगेटिव्ह ते पाहिलेलं होतं, बरोबर. फर्स्ट क्वाड्रंटला पॉझिटिव्ह दोन्ही पॉझिटिव्ह असतात. सेकंडमध्ये काय असतं की एक्स निगेटिव्ह असतो आणि वाय काय असतो, पॉझिटिव्ह असतोय. थर्ड क्वाड्रंटमध्ये काय असतोय, दोन्ही निगेटिव्ह असतात. आणि फोर्थमध्ये काय असतं, एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह. जसं चरण म्हणता तुम्ही त्या फॉर्ममध्ये. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय चेक करायचं आहे की अँगल ऑफ मेजर 0 डिग्री. जसं तुम्ही साइन 0 काढलेला असेल, कॉस 0 काढलेला असेल, त्याच्यानंतर साइन 30 काढलेला असेल, कॉस 30 काढलेला असेल, तर ह्याच्या टर्म्स आहेत ह्या कशा आलेत, तर ते आपण पाहायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्ही 10th मध्ये हे पाहिलेलं आहे की थेरम, प्रमेय म्हणतात त्याला, ते पाहिलेलं असेल की 30, 60, 90 राईट अँगल ट्रायंगलमध्ये. तर या फॉर्ममध्ये 30, 60, 90 हा अँगल पाहिलेला असेल, बरोबर. म्हणजे याच्यावरती तुम्ही प्रमेय प्रूव्ह केलेलं आहे, बरोबर. किंवा तुम्हाला दुसरा एक प्रमेय होतं की 45, 45, 90चं, बरोबर, असं एक होतं. तर हे दोन्हीही तुम्ही थेरम पाहिलेले आहेत, त्याचे प्रूफ पाहिलेले आहेत. तर याच्या आधारे आपल्याला ह्या कन्सेप्ट पुढच्या आहेत त्या पाहायच्या आहेत. तुम्हाला माहीत नसेल तर जरासं हे रिकॉल करून पहा. 10th मध्ये तुम्ही हे दोन्हीही प्रमेय पाहिलेले आहेत. राईट अँगल ट्रायंगलमध्ये 30, 60, 90 अँगल असेल तर त्या कोणासमोरची 30 समोरची बाजू काय असते किंवा ते हे सगळे पाहिलेलं आहे, बरोबर. तर ते आपण ह्याच्यामध्ये पाहायचं आहे. तर त्यातली फर्स्ट कन्सेप्ट आहे म्हणजे आताच लेक्चरमध्ये जे आहे ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगल्स. म्हणजे स्पेसिफिक अँगलचे काय काढायचे, आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काढायचे आहेत. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा फर्स्ट आहे तो कुठला आहे, अँगल ऑफ मेजर 0 डिग्री. अँगल ऑफ मेजर 0 डिग्री. त्या ठिकाणी 0 डिग्री म्हणजेच काय असतं रे, आपण अँगल अँड इट्स मेजरमेंटमध्ये पाहिलेलं आहे. अँगल अँड इट्स मेजरमेंटमध्ये पाहिलेलं आहे की 0 अँगल कुठे असतोय की त्याची टर्मिनल आर्म आणि इनिशियल आर्म कुठे असते, सेम असते. दिस इज ओरिजिन x p, this is x dash consider, this is y, this is y dash consider. तर या ठिकाणी लक्षात घ्या, हे एक सर्कल आहे, त्याच्यामध्ये आपण एक x ॲक्सिस y ॲक्सिस काढलेला आहे. ह्या p चे कोऑर्डिनेट्स काय असणार आहे, सपोज दिस इज ए युनिट सर्कल. आता हे जे सगळे काढायचे आहेत, एक लक्षात, हे सगळे काढायचे आहेत मेजर्स ते कशावरती काढायचे आहेत, युनिट सर्कलवरती. आणि युनिट सर्कल म्हणजेच काय असतं, त्याची रेडियस किती असते, 1, म्हणजे r किती असतो, 1. तर हे जे डिस्टन्स आहे OP हे काय झालं, रेडियसच आहे ना. OP म्हणजे काय, रेडियसच आहे. आणि ते म्हणजेच कशाची व्हॅल्यू, x म्हणजे त्या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ x किती असणार आहे, 1. आणि x ॲक्सिस वरती y ची किंमत किती असते रे, सगळ्या x वरती y काय असतो, 0 असतो. तुम्ही 10वी मध्ये पाहिलेलं असेल
की एक्स ॲक्सिस वरती वायच्या टर्म्स 0 असतात, वाय ॲक्सिस वरती एक्सच्या टर्म्स 0 असतात. तसं इथे रेडियस 1 असेल तर पी हा पॉईंट काय होणार आहे तुम्हाला 1 0. आणि हिअर अँगल XOP इक्वल टू किती आहे या ठिकाणी 0 डिग्री आहे. ओके, XOP म्हणजे स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे या ठिकाणी 0 अँगल होतोय ना, म्हणजे 0 अँगलचे डेफिनेशन आपण पाहिलेत अँगल अँड इट्स मेजरमेंटमध्ये. त्याच्यासाठी म्हणालो की कनेक्टेड टॉपिक्स आहेत. तर हे काय आहे की ह्या ठिकाणी अँगल होत नाही क्रिएट, तर हे काय झालं तुम्हाला 0 झालं. आता आपल्याकडे टर्म्स काय आहे रे, मग अशा आपण सांगितलं असं की x इक्वल टू काय आपण घेतो r cos थिटा. या ठिकाणी r ची व्हॅल्यू किती आहे, युनिट सर्कल आहे ना आपले, म्हणजे युनिट सर्कलला व्हॅल्यू किती r ची 1. सो x इक्वल टू काय येणार r cos थिटा, म्हणजेच किती येईल फक्त cos थिटा येईल. ओके, अँड y इक्वल टू r ची व्हॅल्यू 1, सो साइन थिटा येईल. ओके, आता याच्यावरून अँगल किती आहे आपला 0 डिग्री आहे, म्हणजे थिटा व्हॅल्यू काय आहे 0 आहे. तर cos थिटा म्हणजेच cos 0 डिग्री इक्वल टू x व्हॅल्यू काय आहे रे या ठिकाणी आपल्याकडे, x म्हणजे p ऑफ xy हा पॉईंट असतो ना, तर x व्हॅल्यू किती आहे, रेडियस आहे म्हणजेच 1, तर cos 0 किती येईल 1. अँड सिमिलरली हिअर साइन 0 डिग्री, व्हॅल्यू ऑफ y इज 0, सो साइन 0 इज 0. अशा टर्म्स आले त्या ठिकाणी. तर cos 0 किती आला तुम्हाला 1 आला, साइन 0 किती आला तुम्हाला 0 आला. tan म्हणजेच काय असतो रे, tan थिटा इक्वल टू या ठिकाणी काय साइन अपॉन कॉस म्हणजेच y अपॉन x. ओके, tan म्हणजेच काय असतो साइन छेद कॉस म्हणजे y छेद x. व्हॅल्यू ऑफ y इज, y ची व्हॅल्यू काय आहे 0 आणि x व्हॅल्यू किती आहे 1, सो 0 अपॉन 1. सो हिअर tan 0 डिग्री इक्वल टू 0. ओके, त्याच्यानंतर हे झालं tan. त्याच्यानंतर काय आहे आपल्याकडे, कोणत्या बाकीच्या 3 टर्म्स असतात, कोसेक. पहिली कोसेक 0 म्हणजेच ती किती असते 1 अपॉन साइन 0. ओके, बरोबर. कोसेक थिटा म्हणजेच किती 1 छेद साइन थिटा. कोसेक 0 म्हणजेच किती 1 छेद साइन 0. साइन 0 किती आहे 0 आहे, तर 1 छेद 0 येईल ना. 1 छेद 0 म्हणजेच काय असतं रे, 0 असतं का, नाही आहे. म्हणजेच काय येणार या ठिकाणी कोसेक 0 डिग्री इज नॉट डिफाइंड, म्हणजेच किती असतं ते इन्फिनिटी असतं. ओके, सिमिलरली सेक थिटा म्हणजे सेक 0 डिग्री 1 अपॉन कॉस 0, सो 1 अपॉन 1 म्हणजेच किती येईल ते 1. म्हणजे कॉस सेक 0 ची व्हॅल्यू किती येणार आहे, सेक 0 डिग्री इक्वल टू 1. ओके, लास्ट टर्म कोणती असते कॉट. कॉट 0 डिग्री इक्वल टू 1 अपॉन tan 0 डिग्री. ओके, म्हणजे कॉट 0 डिग्री. आणि ह्या ठिकाणी पण काय होईल 1 छेद 0. 1 छेद 0 म्हणजेच किती 0 ना. 1 छेद 0 म्हणजेच किती नॉट डिफाइंड टर्म. कोणत्याही व्हॅल्यूला 0 डिवाइड केलं तर त्या ठिकाणी नॉट डिफाइंड टर्म असते. ओके, म्हणजे कॉट 0 इज नॉट डिफाइंड. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज मिळालेत, साइन 0, कॉस 0, tan 0, कोसेक 0, सेक 0 अँड कॉट 0. ओके, म्हणजे ह्या तुम्हाला सगळ्या 0 अँगलच्या टर्म्स मिळाल्या. लक्षात घ्या, सिम्पल कन्सेप्ट आहे. ठीक आहे. सिमिलरली आपल्याला अँगल ऑफ मेजरमेंट 90 डिग्री करून पाहू. सेकंड वन, अँगल ऑफ मेजरमेंट 90 डिग्री. ओके, तर या ठिकाणी आता आपल्याला काय करावं लागेल बघा, मी रब करतो या ठिकाणी. ओके, आता अँगल ऑफ 90 डिग्री, 90 डिग्री म्हणजेच किती π/2. ओके, π/2.
म्हणजे तुमचा हा अँगल 90 डिग्री होईल, म्हणजे तुमचा पॉईंट इथे येईल, बरोबर. हा पॉईंट इथे येईल P. ठीक आहे. आता मला सांगा की इथल्या व्हॅल्यूज काय असतील. हेच कोण सांगेल. हा झाला एक्स 90 डिग्री. हा पॉईंट वाय ॲक्सिस वरती आहे. ओके, मगाशीच मी सांगितलं वाय ॲक्सिस वरती एक्स व्हॅल्यू काय असतात 0, म्हणजे इथं पहिली व्हॅल्यू काय असणार आहे 0. ओके, आणि आपलं हे काय आहे युनिट सर्कल आहे. कन्सिडर इट ॲज अ युनिट सर्कल. सो व्हॅल्यू ऑफ वाय इज 1. कारण इथून इथंपर्यंत डिस्टन्स जे आहे ते किती आहे 1 आहे. ओके, तर ह्या ठिकाणी काय येणार बघा. हिअर x equal to 0 and y equal to 1. Okay, and angle XOP equal to 90 degree, that is pi by 2. Okay, so here x equal to cos theta and y equal to sin theta. Therefore cos 90 degree equal to theta is a 90 degree, बरोबर. This is a theta and r equal to 1 because of it is a unit circle. So cos 90 degree, theta means 90 degree. So cos 90, value of x is 0. So cos 90 is 0. Okay, and here also sin 90 degree. sin 90 म्हणजे x y व्हॅल्यू किती आहे, y व्हॅल्यू 1. so sin 90 is 1. सिमिलरली tan काय येईल मग. tan म्हणजेच काय असतोय y upon x. so tan 90 degree equal to tan 90 degree equal to किती येईल मग y upon x. व्हॅल्यू ऑफ y is 1 upon value of x is 0. Okay, 1 upon 0 means tan 90 degree is not defined. मगाशी सांगितलेलं होतं तेच 1/0 आलं. ठीक आहे. सिमिलरली हिअर cosec 90 equal to 1 upon sin 90 degree. so 1 upon 1, sin 90 means 1, म्हणजे त्या ठिकाणी cosec 90 किती येईल 1. so cosec 90 degree equal to 1. same next sec 90 degree, that is 1 upon cos 90. so 1 upon 0, that is sec 90 degree is not defined. Okay, it is not defined at all. Next, last one is cot 90. Okay, cot 90 degree. आता cot 90 म्हणजेच किती आलं या ठिकाणी 1 upon tan 90 degree. Okay, 1 upon tan 90 degree. आता एक लक्षात घ्या 1 upon tan 90 म्हणजेच किती आहे नॉट डिफाईन्ड टर्म. तर कॉट काय असणार आहे रे, किंवा या ठिकाणी tan थीटा y upon x असतोय. सिमिलरली याच्या रिव्हर्स मध्ये म्हणजे ह्या ठिकाणी 1 upon नॉट डिफाईन्ड टर्म आली ना, बरोबर. नॉट डिफाईन्ड टर्म म्हणजेच 1 upon नॉट डिफाईन्ड टर्म काय असतं 0 असतं. किंवा ह्या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता की tan थीटा इक्वल टू cot थीटा इक्वल टू 1 upon tan थीटा म्हणजे 1 upon y upon x. म्हणजे हे रिव्हर्स जर केलं आपण तर ह्या ठिकाणी x upon y येईल. ठीक आहे. x upon y म्हणजेच x व्हॅल्यू 0 आणि y व्हॅल्यू 1. सो 0 upon 1 येईल. 0 upon 1 म्हणजेच किती असतो cot 90 इक्वल टू 0. ओके, तर अशा फॉर्म मध्ये येईल. किंवा 1 upon नॉट डिफाईन्ड टर्म इन्फिनिटी म्हणलं तर त्या ठिकाणी cot 90 किती असणार 0 असणार. तर ह्या टर्म्स झाले कशाच्या अँगल ऑफ मेजर 90 डिग्रीच्या. याच्या पुढे जाऊन आता याच्या पुढे सांगितलेलं आहे अँगल ऑफ मेजर 360 डिग्री.
Okay, this is a third number. Sorry. आता अँगल ऑफ मेजर 360 डिग्री म्हणजेच काय असणार रे? अँगल ऑफ मेजर 360 डिग्री याचाच अर्थ काय आहे? 360 डिग्री अँड 0 डिग्री आर को टर्मिनल अँगल्स. बरोबर. को टर्मिनल अँगल म्हणजे इथे 0 असेल तर फिरून इथे आलं 360 आणि हा 0, दोन्ही काय असणार आहे तुम्हाला? को टर्मिनल अँगल्स असणार आहेत. याचाच अर्थ काय की ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर trigonometric ratios of 360 degree are same as 0 degree. म्हणजे 0 डिग्रीचे जे मगाशी काढलेले होते रेशोज किंवा ज्या टर्म्स, तर त्या सेम कशासाठी असणार आहे? 360 साठी असणार, कारण दोन्ही अँगल्स काय आहेत? को टर्मिनल अँगल्स आहेत. समजलं हे? म्हणजे झिरोज जे आपण लिहिलेले आहेत, साइन 0, कॉस 0, टॅन 0, कोसेक 0, सेक 0, कॉट 0, ह्या सगळ्या टर्म्स सेम ॲज 360 डिग्री. म्हणजे साइन 0 किती असतो? कॉस 0 किती असतो? टॅन 0 किती असतो? ह्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सेम व्हॅल्यूज कशासाठी येणार आहेत तुम्हाला? 360 डिग्रीसाठी येणार आहेत. ठीक आहे. तर हे झालं तुम्हाला 360 साठी. त्याच्यानंतरचा अँगल सांगितलेला आहे तुम्हाला 4 नंबर. ह्या सगळ्या टर्म्स, हे काय मी सांगतो, हे सगळ्या टर्म्स एकत्र परत लिहून घ्या. म्हणजे साइन 0, कॉस 0, टॅन 0, त्याच्यानंतर 30 डिग्री, त्याच्यानंतर 90 डिग्री, 360 डिग्री. आता हे आपण घेतो ह्या ओळीनं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा अँगल सांगलेला आहे तुम्हाला 120 डिग्री. ओके, 120 डिग्री और रॅडियनमध्ये किती असणार आहे ते? 2π/3 रॅडियन. ठीक आहे. आता 120 डिग्री कुठे येणार आहे रे? कोण सांगेल? डायग्राम बस परत काढतो. ठीक आहे. ठीक आहे. आपण इथून स्टार्ट करतोय. बरोबर. आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला किती डिग्री सांगितलंय? 120. 120 म्हणजे कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल रे ते? 120 म्हणजे तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ 4 क्वाड्रंट आहेत. इथे 90 अँगल असतोय, 90च्या पुढे इथे 90, 90, 180 म्हणजे हा पूर्ण जो आहे ते 180 आला. म्हणजे 90च्या पुढे आणि 180च्या मागे. बरोबर. म्हणजे 90 आणि 180च्या मध्ये किती येतोय? 120 येतोय. तर सपोज करू आपण की हे इथं आलं असेल. ठीक. हा 90 म्हणजे ह्या ठिकाणी कन्सिडर ॲज ए दिस पॉइंट. ओके. म्हणजे इथून काय आलं तुम्हाला? ठीक आहे, असा पॉइंट टाकला. तर हा जो अँगल असेल इथून इथपर्यंतचा, हा तुमचा किती आहे? 120. ओके. आता हे लक्षात घ्या की आपल्याला काढायचं काय आहे? रेशोज काढायचे आहेत. एक लक्षात घ्या, हा जो पॉइंट आहे हा पॉइंट काय असणार आहे तुम्हाला? XY. ओके. आता ह्या ठिकाणी युनिट सर्कल सांगितलेलं आहे. बरोबर. युनिट सर्कल म्हणजेच तुम्हाला OP जो आहे तो 1 आहे, पण OP म्हणजे यातला XY नाही आहे. लक्षात घ्या, X आणि Y कुठला असतोय? X अंतर म्हणजे, आता ह्या ठिकाणी आपण एक इम्प्लिमेंट करू. इम्प्लिमेंटेशन म्हणजेच काय करायचं आपल्याला की P वरून X ॲक्सिस वरती परपेंडिक्युलर टाकले. ओके. P वरून X ॲक्सिस वरती परपेंडिक्युलर टाकले म्हणजे इथून इथे. ओके. मग हा किती होणार आहे? 90. म्हणजे हा काय? Q. म्हणजे
पी क्यू परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिस. ओके, पी क्यू परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिस ड्रॉ केली आपण. आता इथे सांगा की व्हॅल्यू काय असणार. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपण ॲक्सिस वरती पाहतोय, याच्या अगोदरच्या याच्यामध्ये सर्क्युलर फॉर्म मध्ये रेशो काढले तिथे पण की हा जो OQ आहे ती व्हॅल्यू म्हणजेच काय असते, एक्स असते. म्हणजे इथला जो कोऑर्डिनेट असतोय म्हणजे ही व्हॅल्यू काय आहे तुमची, एक्स आहे. बरोबर, OQ म्हणजेच काय आला, एक्स. आणि हा PQ जो आहे, PQ म्हणजे असं असं या ठिकाणी y ॲक्सिस वरती जावा, म्हणजे PQ हे अंतर म्हणजेच काय असतं, y. लक्षात घ्या, म्हणजेच हा पॉईंट PQ तुमचा x आणि y हे जे अंतर आहे ओरिजिन पासून Q पर्यंत, म्हणजे हा x ॲक्सिस वरती म्हणजे x अंतर झालं. आणि हे जे आहे P पासून Q पर्यंतचं अंतर म्हणजे ते किती आहे, y वरचं आहे, म्हणजेच ते किती झालं, y झालं. तर आपल्याला या ठिकाणी x आणि y काढायचं आहे, x आणि y काढायचं. आता एक लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या की या ठिकाणी तुम्हाला जो अँगल आहे तो किती आहे, 120 आहे. बरोबर, आता तिथून पूर्ण हा x ॲक्सिस पर्यंत अँगल किती असतो, 180 असतो. किती असतोय, 180 असतोय. तर इथून इथपर्यंत 120 आहे आणि त्या खाली 180 आहे. तर हा जो राहतोय हा किती असणार रे, यस, पूर्ण 180, हा 120 आहे, म्हणजे हा राहिलेला किती असणार आहे, 60 असणार आहे. हा अँगल किती झाला, 60 डिग्री. हा 90 आहे, परपेंडिक्युलर काढले आपण, हा 60 आहे, म्हणजे हा किती असणार आहे, 30. बरोबर, म्हणजे ट्रायंगल जो असतोय तो 180 डिग्रीचा असतो, म्हणजे तिन्ही कोणांची ॲडिशन. हा 90 झाला, हा 60 मिळाला, तर हा किती असणार, 30 असणार. म्हणजे ह्या ठिकाणी आता मागाशी मी सुरुवातीला जे सांगितलं होतं की 30, 60, 90 हे प्रमेय आपल्याला इथं वापरायचं आहे. ओके, समजलं. तर या ठिकाणी बघा, आता आपल्याला दिलेलं काय काय, r=1 आहे. ओके, वी नो म्हणा, किंवा x = काय असतं की r cos θ असतं, अँड y काय असतं, r sin θ असतं. ओके, x r ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला असणार आहे काय की sin θ = y अँड cos θ = x ह्या टर्म्स. ओके, आता आपल्याला काढायचं आहे x y ची व्हॅल्यू, तर आपल्याला हे दोन येतील, मग बाकीचे निघू शकतात. त्या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला 30, 60, 90 चं प्रमेय वापरायचं आहे, युजिंग 30, 60, 90 theorem on right angle triangle कोणता ट्रायंगल आहे, OPQ किंवा OQP. ठीक आहे, राईट अँगल ट्रायंगल OPQ. ओके, किंवा असं करा, Q मध्ये घ्या, 90 आहे म्हणून OQP. ठीक आहे, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, याच्यावरती आपल्याला 30, 60, 90 चं प्रमेय वापरायचं आहे. तर आता हे मला सांगा की 30, 60, 90 च्या प्रमेयामध्ये 30 अंशाची 30 डिग्रीच्या समोरची जी बाजू असते ती काय असते, कर्णाच्या, यस, कर्णाच्या, आठवतंय का, 30 अँगल जो आहे त्याच्या समोरची जी बाजू आहे म्हणजेच कोणती, OQ, ही कर्णाच्या काय असते, 1/2 पट असते. म्हणजे या ठिकाणी असणार आहे काय, OQ बरोबर 1/2 इंटू कर्ण OP आहे, OP म्हणजे रेडियस आहे आपली. बरोबर, म्हणजेच या ठिकाणी OQ = काय येणार रे, 1/2 इंटू OP इज 1, सो OQ = 1/2. ओके, म्हणजे 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या 1/2 पट असते, आणि हा कर्ण जो आहे तो किती आहे तुमचा, 1 आहे, कारण रेडियस आहे ती, OP म्हणजे रेडियस आहे. रेडियस म्हणजे आपल्याला युनिट सर्कल सांगितलंय. तर तुम्हाला ह्या ठिकाणी 30 म्हणजे समोरची OQ ची व्हॅल्यू किती आली, 1/2. सिमिलरली 60 अंशासमोरची बाजू काय असते कर्णाच्या, हा बरोबर, काय असते, म्हणजेच ते कोणते आहे, PQ. सो PQ = हा बरोबर, कर्णी चिन्ह 302 पट, म्हणजे √3/2 इंटू OP. अगेन OP इज 1, सो PQ व्हॅल्यू इज √3/2. समजलं, म्हणजे 60 अंशासमोरची, 60 कोनासमोरची बाजू ही कर्णाच्या कर्णी चिन्हात 302 पट असते मराठीमध्ये. म्हणजेच काय की
60 डिग्री समोरची बाजू कोणती आहे पी क्यू. पी क्यू इक्वल टू √3/2 इंटू ओपी. व्हॅल्यू ऑफ ओपी इज 1. सो पी क्यू इक्वल टू √3/2. आता हे सांगा मला की हा जो ओ क्यू आहे तो ओ क्यू म्हणजेच काय आहे रे, एक्स आहे. म्हणजे एक्स व्हॅल्यू काय आली ह्या ठिकाणी 1/2. ओके. आणि ह्या ठिकाणी पी क्यू काय आहे तुमचं वाय आहे. सो वाय इक्वल टू √3/2. ओके. आता एक लक्षात घ्या, एक्स आली वाय व्हॅल्यू आली म्हणजेच काय आपल्याकडे आले साइन थीटा कॉस थीटा. म्हणजेच काय पहा इकडे अँगल इकडे लिहू का मी, इथे दिसते सगळ्यांना. ठीक आहे. इथे पहा अँगल मी इथे लिहितो. ठीक आहे. तर साइन फर्स्ट काय आहे साइन थीटा. साइन थीटा थीटा किती आपल्याकडे 120. साइन 120 डिग्री इक्वल टू वाय व्हॅल्यू आहे. वाय व्हॅल्यू म्हणजेच किती आहे तुम्हाला √3/2. ओके. किंवा असं लिहा या ठिकाणी परत आपण करू की एक्स इक्वल टू cos theta and y equal to sin theta, and here P lies in second quadrant. Okay, P कुठे आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये x काय असतो y काय असतो रे. सेकंड क्वाड्रंट मध्ये x व्हॅल्यू काय असते निगेटिव्ह असते, y व्हॅल्यू काय असते पॉझिटिव्ह असते. सो x इज निगेटिव्ह. ओके. So here x equal to -1/2 and y is positive value. So y is √3/2. हे इम्पॉर्टंट आहे. x कुठे आहे x व्हॅल्यू आणि y व्हॅल्यू म्हणजेच काय येणार आहे तुम्हाला सेकंड क्वाड्रंट मध्ये x इकडे निगेटिव्ह असतो आणि y काय असतो पॉझिटिव्ह. म्हणजे x जी व्हॅल्यू आली ती काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. म्हणजेच तुम्हाला ह्या ठिकाणी cos 120 degree equal to -1/2 and sin 120 degree equal to √3/2. ओके. आणि सिमिलरली tan काय असणार आहे मग tan 120 degree equal to sin upon cos म्हणजे √3/2 upon -1/2. सो 2 गेट कॅन्सल. हा मायनस इथे येईल म्हणजे हे फक्त काय येणार आहे -√3. -√3/1 म्हणजेच -√3. तसंच काय असणार कोसेक 120. ओके. कोसेक 120 म्हणजेच काय 1/1 साइन. साइनच्या रिव्हर्स मध्ये म्हणजे साइनच्या रिव्हर्स मध्ये म्हणजेच किती 1/√3/2 आहे. तर ह्या ठिकाणी काय येणार 2/√3. Okay, this is cosec 120. Then sec 120 म्हणजेच काय 1/cos म्हणजे -1/2. सॉरी 1/-1/2 म्हणजेच ते रिव्हर्स मध्ये किती येईल -2. ओके. आणि लास्ट आहे तो cot. इथे लिहितो cot 120 डिग्री म्हणजे 1/tan 120. tan 120 ची व्हॅल्यू किती काढली आपण -√3. ओके. म्हणजे हे तुम्हाला डायरेक्टली येईल 1/-√3. तर ह्या व्हॅल्यू झाल्या 120च्या. व्यवस्थित ऑब्झर्व करा. ठीक आहे. समजलं. ह्या ठिकाणी व्हॅल्यू चेक करा. कॉस म्हणजेच x, साइन म्हणजे y. P हा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. 120 डिग्री म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये. तर सेकंड क्वाड्रंट मध्ये x हा निगेटिव्ह y हा पॉझिटिव्ह. सो x जो काढलाय आपण 1/2 तो काय असणार निगेटिव्ह. y जी काढली व्हॅल्यू ती काय असणार पॉझिटिव्ह. म्हणजे साइन cos 120 -1/2 येईल. साइन 120 √3/2 येईल. त्याच्यावरून tan म्हणजे साइन अपॉन कॉस. साइन अपॉन कॉस म्हणजे साइनची व्हॅल्यू √3/2, कॉसची व्हॅल्यू -1/2. 2 कॅन्सल होईल तर -√3 फक्त राहील. ठीक आहे. त्यानंतर कोसेक. कोसेक म्हणजेच 1/sin म्हणजे या ठिकाणी 1/√3/2. तर ते रिव्हर्स मध्ये येईल 2 वरती येईल म्हणजे 2/√3. दिस इज कोसेक 120. सेक 120 म्हणजे 1/cos 1/-1/2.
टू वरती येईल म्हणजेच किती येणार फक्त -2 फक्त येईल. आणि लास्ट वन इज cot 120. cot 120 म्हणजेच 1/tan 120. तर tan 120 ची व्हॅल्यू किती आहे -√3. सो 1/-√3. ठीक आहे. ह्या टर्म्स झाल्या कशाच्या अँगल ऑफ मेजर 120 डिग्री. सिंपल आहे, व्यवस्थित करायचं आहे, अँगल सगळे निघू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जे आहे मेजरमेंट तर ते आहे अँगल ऑफ मेजर 225. तुम्हाला यात काही डाऊट असतील किंवा काय असेल तर व्हिडिओ जरासं रिव्हर्स घ्या, व्यवस्थित पहा, ऐका व्यवस्थित आणि नंतर ते ऑब्झर्व करा. हे तुम्ही लिहून काढा. ठीक आहे. तुम्हाला याच्यावरती बरेच होमवर्क पण होऊ शकतात की 120 दिलेलं आहे तर 145चं काढा तुम्ही. ठीक आहे. 160चं काढू शकताय. होमवर्क करा तुम्ही. जे एक्झाम्पल्स येतात किंवा काय आहे तर ते स्टँडर्ड अँगल्स वरती काढा. 160 काढू शकता तुम्ही. 160 काढू शकता. ठीक आहे. किंवा मगाशी आपण 90 ला काढलं ना तसं 180 ला काढा, 270 ला काढा. ऍक्सिस वरती म्हणजे हे जे ऍक्सिस आहेत हा 0 झाला किंवा 360 झाला, बरोबर आहे. दोन्ही को टर्मिनल्स आहेत. ह्या ठिकाणी हा 90 होईल, हा 180 होईल, हा 270 होईल. ऍक्सिस वरती सांगतोय. मग हा काढला आपण, हा काढला आपण, बरोबर. 0चा काढला 360चा सेम असणार आहे. 90चा काढला तर तुम्ही 180 काढा आणि 270 काढा. ठीक आहे. 180 ह्या ऍक्सिस वरती येईल म्हणजे हा इथे अँगल येईल. ओके. हा 270 म्हणजे पुढेच येणार आहे इथे. तर ते दोन्ही तुम्ही काढू शकताय, अवघड नाही आहे. आपण दुसरे घेऊया या ठिकाणी काय की मधले ज्या ऑड टर्म्स आहेत त्या घेऊया. आता झालं जसं 120 तसं सिमिलरली आपण नेक्स्ट घेऊया 5 नंबर अँगल ऑफ मेजर 225 degree, or it is also in radian form is 5 pi upon 4 radian. ओके. डायग्राम काढून घ्या या ठिकाणी. ठीक आहे. आणि हे सगळं कशामध्ये आहे युनिट सर्कल मध्ये आहे. इट इज लाईक एग. ठीक आहे. बऱ्यापैकी सर्कल झालेला आहे. ओके. दिस इज एक्स एक्सिस, दिस इज वाय, हिअर एक्स डॅश, हिअर वाय डॅश. ओके. 225 अँगल कुठे येईल रे, कशाच्या मध्ये येणार आहे 180च्या पुढे आणि 270च्या मागे. म्हणजे तो कुठे येणार थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार. ओके. म्हणजे तुम्हाला हा जो येणार आहे पॉईंट 225 हा इथे येईल. दिस इज पॉईंट पी एक्स वाय. ओके. दिस इज ओरिजिन. अँगल इथून इथपर्यंत जो आहे तर तो काय आहे तुमचा 225 डिग्री. ओके. एवढं आहे आपल्याकडे, लक्षात येते. म्हणजे त्या ठिकाणी काय काय झालं बघा की तुमचा जो हा पॉईंट असेल कोणता पी पॉईंट जो असेल तो पी पॉईंट कुठे असणार आहे तुमचा थर्ड क्वाड्रंट मध्ये, कारण 225 अँगल आहे. तर 225 अँगल तुमचा कुठे येणार आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये, कारण 225 बिटवीन 180 डिग्री अँड 270 डिग्री म्हणजे 180 आणि 270च्या मध्ये 225 झालं. मगाशी जे केलेलं होतं तसं सेम करायचंय. सेम लक्षात घ्या, मगाशी जे केलं तसं सेम करायचंय. आता काय करायचंय ते सांगा. आता हा अँगल जो असणार आहे म्हणजे आपल्याला एक परपेंडिक्युलर काढायला लागेल. म्हणजे पी क्यू परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस. ओके. पी क्यू परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस म्हणजे तुम्हाला इथून इथे अशी काढायला लागेल. दिस इज ए 90 डिग्री, दिस इज ए पॉइंट क्यू. ओके.
बरोबर. म्हणजे या ठिकाणी तुमचा पी क्यू झाला. ओपी किती किती आहे? ओपी मीन्स युअर रेडियस. रेडियस इज 1 बिकॉज ऑफ इट इज ए युनिट सर्कल. ओके. आता एक्स वाय, तर एक्स व्हॅल्यू कोणती असणार? एक्स व्हॅल्यू इज डिस्टन्स. पहा डिस्टन्स कुठला आहे? ओपी. एक्स ऍक्सिस वरती जे आहे ते, म्हणजे ओ क्यू जो आहे तो एक्स असणार आहे आणि पी क्यू जो असणार आहे तो काय असणार आहे? वाय असणार आहे. आता अँगल काढायचे आहेत. लक्षात घ्या अँगल महत्वाचे आहेत. हा 90 आहे बरोबर. हा पूर्ण 225 आहे. कुठून? एक्स ऍक्सिस इनिशियल आर्म जे आहे इथून इथेपर्यंत 225 आहे. हा किती असतो रे इथला? 180 असतो बरोबर. आणि हा पूर्ण 225 आहे. तर 225 मधून 180 वजा केला तर हा जो राहतोय ट्रँगल मधला, कुठला? ओ क्यू पीच्या ट्रँगल मधला जो राहतोय तो निघेल. म्हणजे 180 जो आहे तो 225 मधून वजा केला तर किती राहतोय? 45 बरोबर. लक्षात घ्या पूर्ण 225 आहे आणि इथपर्यंत 180 आहे. आपल्याला याच्या पुढचा पाहिजे, म्हणजे जो इकडे थर्ड क्वाड्रंट जो स्टार्ट होतोय, थर्ड क्वाड्रंट तिथून पुढचा पाहिजे. तर पूर्ण 225 मधून 180 वजा करायचा म्हणजे किती राहतोय? 45. तर हा जो अँगल आहे तो 45 आहे. तर हा 45, हा 90, तर हा किती असणार परत? 45 बरोबर. म्हणजे सगळ्यांचे ॲडिशन 180 पाहिजे. हा 90 आहे, हा 45 आला, तर हा किती? 45. तर या ठिकाणी काय यूज करायला गेलं आपल्याला? युजिंग मगाशी जे सांगितलं ते कोणता थेरम? युजिंग 45, 45, 45, 90 थेरम ऑन right angle triangle. कोणता? OQP. ओके. म्हणजे परत काय यूज करायला लागेल राईट अँगल ट्रायंगल वरती? 45, 45, 90चं प्रमेय. आता लक्षात घ्या मगाशी जसं तुम्हाला रिकॉल करायचं सांगितलं तसंच की 45, 45, 90चा थेरम काय असतंय? प्रमेय काय असतं? 45 कोणासमोरची बाजू ही कर्णाच्या बरोबर किती असते? हा म्हणजे या ठिकाणी काय आहे? 45 दोन्ही आहेत. म्हणजे OQ पण आणि OP पण काय असणार आहे तुम्हाला? सॉरी OQ आणि PQ दोन्ही काय असणार आहेत? सेम असणार आहेत. ठीक आहे. तर काय असेल सांगा या ठिकाणी? हिअर OQ इक्वल टू 1/√2. एक छेद करणे चिन्ह 2 पट असते बरोबर. आणि इंटू काय येणार आहे ह्या ठिकाणी? OP. OP व्हॅल्यू इज 1. सो OQ इक्वल टू OQ म्हणजेच काय आहे रे तुमच्याकडे? OQ म्हणजेच x आहे बरोबर. सो OQ इक्वल टू x इक्वल टू 1/√2. सिमिलरली PQ काय असणार आहे? तो पण 45 समोरच आहे. PQ पण, आणि PQ म्हणजेच काय आहे तुमचा? y आहे. तर 1/√2. सेम बरोबर. म्हणजेच ते काय 1/√2 इंटू OPच असणार आहे. OP 1 आहे म्हणजेच y इक्वल टू 1/√2. दोन्ही टर्म्स 1/√2 येतील. लक्षात घ्या 45 समोरची बाजू हीच आहे आणि 45 समोरची हीच आहे. दोन्ही 45च आहेत. तर हे दोन्ही आलेत. आता ह्याच्या पुढे काय चेक करायचं आपल्याला की तो P पॉइंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? P पॉइंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? तर कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? P लाइज इन थर्ड क्वाड्रंट. ओके, थर्ड क्वाड्रंट. सो x काय असतो या ठिकाणी? निगेटिव्ह म्हणजेच -1/√2 अँड y इज ऑल्सो निगेटिव्ह. दोन्ही निगेटिव्ह असतात बरोबर. म्हणजे y पण काय येणार? -1/√2. दोन्हीही निगेटिव्ह आहेत. तर या ठिकाणी निगेटिव्ह. आता x व्हॅल्यू म्हणजेच काय असतो आपल्याकडे? देअरफॉर x इक्वल टू cos थीटा. ओके, अँड y इक्वल टू sin थीटा बरोबर. x cos थीटा, y sin थीटा. ह्या ठिकाणी काय असणार आहे? cos थीटा म्हणजेच किती आपल्याकडे? 225. सो cos 225 डिग्री इक्वल टू
minus 1 upon root 2. Similarly, sin 225 degree equal to minus 1 upon root 2. दोन्ही अँगल काय आले? निगेटिव्ह आले. म्हणजे साइन 225 काढला आपण, कॉस 225 काढला. तसं टॅन काय असणार मग? टॅन 225 डिग्री इक्वल टू साइन अपॉन कॉस, म्हणजेच मायनस 1 अपॉन रूट 2 डिवाइड मायनस 1 अपॉन रूट 2. हे दोन्ही कॅन्सल होतील, म्हणजेच किती येईल? 1. ओके, मायनस मायनस पण जाईल, प्लस येईल आणि रूट 2 जाईल. म्हणजे टॅन 225 डिग्री किती असतं? 1. तसंच पुढेच काय? कोसेक 225 डिग्री म्हणजेच 1 अपॉन साइन 225. साइन 225 किती आहे? मायनस 1 अपॉन रूट 2. हा डिवाइडचा डिवाइड वरती येईल ना, म्हणजेच किती येणार न्यूमरेटरला? मायनस रूट 2. दिस इज कोसेक 225. सिमिलरली सेक 225 1 अपॉन cos 225 सेमच आहे. cos 225 इज मायनस 1 अपॉन रूट 2. डिवाइडचा डिवाइड, बरोबर, म्हणजेच तो न्यूमरेटर, म्हणजेच हे वरती येईल, मायनस वरती जाईल 2. 1 अपॉन 1 म्हणजे 1 असतो, सो रूट मायनस रूट 2. देन कॉट आला, cot 225 डिग्री, सो 1 अपॉन tan 225. ओके, tan 225 किती आहे? 1 आहे, सो 1 अपॉन 1 म्हणजेच किती येईल ते? 1. ओके, म्हणजे ह्या टर्म्स झाल्या तुम्हाला 225च्या टर्म्स झाल्या सगळ्या, बरोबर. म्हणजे ह्या ठिकाणी लक्षात घ्या, असे तुम्ही अँगल्स फाइंड आउट करू शकता. समजलं? हे कन्सेप्ट समजली का कसे अँगल्स काढायचे आहेत? कारण हे जे अँगल्स आहेत, याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, हे आपल्याला पुढे एक्झाम्पलमध्ये इम्प्लिमेंट होणार आहेत. ठीक आहे, कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. तसंच आपल्याला निगेटिव्ह अँगलचं पण काढायचं आहे. आता हा 225 झाला, त्याच्यानंतरचा पॉईंट व्यवस्थित पाहिलं, व्यवस्थित कळालं. हे काही शंका असेल, कोणता अँगल काढायचा असेल तर पर्सनली मला विचारू शकताय, मेल करा, मेसेज करा, वॉट एव्हर. ठीक आहे. आणि लक्षात घ्या, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगल्स सांगितलेत. स्पेसिफिक अँगल्स तुम्ही मध्येच घ्याल अँगल की 102 अँगल काढायचा आहे, डिग्री 102चा अँगल काढायचा आहे, तर तुम्हाला परफेक्ट ह्या मेथडमध्ये मिळणार नाही तो. ठीक आहे, त्याला तुम्हाला स्प्लिट करावं लागेल की 180 वजा असं समथिंग करून तुम्हाला तो अँगल काढावा लागेल. असं तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये निघणार नाही. नाहीतर म्हणाल तुम्ही 102चा अँगल काढा, असं नाही. तर तशा पद्धतीचे जे अँगल्स आहेत ते तुम्हाला एक्झाम्पलमध्ये पुढे घ्यायचे आहेत आपल्याला, की 102ला तुम्हाला स्प्लिट होऊ शकतात. कशामध्ये? 102 म्हणजेच काय होईल? तो 90 प्लस होईल, 90 प्लस 12 पण होईल. ठीक आहे, बरोबर. किंवा 180 वजा तुम्हाला तो किती होईल? 78. ओके, तर ते परत 78ला परत फोड करायला लागेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते अँगल्स पण काढता येतात. पण ह्या मेथडमध्ये तुम्हाला आता जे शिकवलंय याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक अँगल्सच काढायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पॉईंट आहे तो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल्स. ठीक आहे, तर एक लक्षात घ्या, तुम्हाला डायरेक्टली एक एक्झाम्पल घेतो, कारण नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झाम्पल सुरू करू. त्यासाठी डायरेक्ट मी एक लास्ट जो आहे 6 नंबर आहे त्याच्यामध्ये की मेजर ऑफ अँगल -60 डिग्री, दॅट इज π/3 रॅडियन. ओके, -π/3 रॅडियन, मायनस केले ना. ओके, तर हा अँगल आहे. आता हे लक्षात घ्या की अँगल आणि इट्स मेजरमेंटमध्ये आपण पॉझिटिव्ह अँगल कधी असतो, निगेटिव्ह अँगल कधी असतो हे पाहिलंय. क्लॉकवाईज असेल तर काय असतो? निगेटिव्ह असतो. अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह असतो. तर आपल्याला 60 आहे आणि -60 आहे, बरोबर. तर तो कुठे येणार रे? कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार? कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार तो?
-60 निगेटिव्ह क्लॉकवाईज करायचं आहे, बरोबर. प्लस असेल तर अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज मध्ये निगेटिव्ह येणार, म्हणजे क्लॉकवाईज मध्ये म्हणजे तुमचा इथे येईल तो, बरोबर. म्हणजे इथून इथे काढला आपण तर हा अँगल तुमचा -60. ओके, म्हणजे 60 आपण कन्सिडर करतो, लिहिताना आपण तो -60 लिहितो, बरोबर. म्हणजे हा क्लॉकवाईज मध्ये असेल असं, म्हणजे 4th क्वाड्रंट मध्ये आला. आता एक लक्षात घ्या, सिमिलरली आपण जसं केलं असं सिमिलरली करावं लागेल. म्हणजेच काय आहे, इथून आपल्याला इथे एक परपेंडिक्युलर टाकली, दिस इज ए क्यू, म्हणजे हा 90 डिग्री आला, हा 60 आला, हा 90, हा 60, म्हणजे हा किती असणार आहे 30. एक्स व्हॅल्यू कोणती आहे, ओ क्यू. वाय व्हॅल्यू ओपी इज 1 आणि पी क्यू इज वाय. ओके, सिमिलरली इथे काय आपण लिहू शकतो की पी क्यू परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिस, OP इक्वल टू R इक्वल टू 1. ओके, देन सिमिलरली काय होईल या ठिकाणी 30-60-90चं प्रमेय वापरायला लागेल. हिअर युजिंग 30-60-90 थेरम, ओके, डिग्री थेरम ऑन ट्रँगल OQP, राईट अँगल ट्रँगल OQP. तर त्याच्यामध्ये काय असतं, ओके. त्याच्या पुढे काय असतं की आता ह्या ठिकाणी काय 60 अंशासमोरची बाजू OQ आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी OQ काय असणार आहे, OQ इक्वल टू कोन 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या 1/2 पट, म्हणजे OQ इक्वल टू 1/2 इंटू 1, म्हणजे OQ किती येईल 1/2 येईल. ओके, अँड 60 समोरची बाजू कोणती आहे, PQ. सो PQ इज √3/2, PQ इज √3/2. ओके, OP आला, PQ आला. OP म्हणजेच काय, OQ म्हणजेच काय तुमचा x आहे, PQ काय y आहे. तर या ठिकाणी x किती असणार आहे तुमचा 1/2, ओके, आणि y किती असणार आहे √3/2. पण लक्षात घ्या की तुमचा P कुठल्या क्वाड्रंटमध्ये याच्यावर डिपेंड आहे. सो P लाइज इन 4th क्वाड्रंट, PQ लाइज इन 4th क्वाड्रंट, 4थ्या क्वाड्रंटमध्ये. तर 4थ्या क्वाड्रंटमध्ये x काय असतो, पॉझिटिव्ह असतो, आणि y काय असतोय, निगेटिव्ह असतोय. सो हिअर x इज 1/2 अँड y इज -√3/2. ओके, y काय असणार निगेटिव्ह, म्हणजेच तुमचा x म्हणजेच काय असतोय कॉस. या ठिकाणी असं लिहू शकता तुम्ही की x इक्वल टू कॉस थीटा, ओके, आणि y इक्वल टू साइन थीटा. सो कॉस -60 डिग्री इक्वल टू 1/2, साइन -60 डिग्री इक्वल टू -3/2. ओके, सिमिलरली tan -60 इक्वल टू साइन अपॉन कॉस. ओके, साइन अपॉन कॉस मीन्स या ठिकाणी लिहा मग -√3/2 डिवाइड 1/2, 2 गेट कॅन्सल, सो -√3. ओके, देन कोसेक -1, कोसेक -60 डिग्री इक्वल टू 1 व्हॅल्यू साइन -60 -√3/2, म्हणजेच ते किती येईल -2/√3. देन सेक -60 इक्वल टू 1/cos 1/2, म्हणजेच ते किती येईल 2. ओके, आणि लास्ट वन cot -60, सो 1/tan -60, म्हणजेच ते -1/√3. ओके, म्हणजे हे झालं निगेटिव्हचं. सेम करायचं आहे, वेगळं असं काही नाही आहे, म्हणजे निगेटिव्हला पण सेम असेल. कळलं? तर ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स येतील, किंवा ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला मल्टिपल्स अँगल फाइंड करू शकता तुम्ही. ठीक आहे, समजतंय, व्यवस्थित दिसतंय? ठीक आहे.
आता हे झाले तुम्हाला निगेटिव्ह अँगल्स आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्या पुढे आहे ते काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत. तर ते एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असेल, कुणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकताय. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत तर ते एक्झाम्पल्स घेणार आहे. आणि हे जे आहेत आता डिग्रीज लिहून दिलेत, ह्या डिग्रीचा एक चार्ट देतो तुम्हाला. तो चार्ट पण तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्या चार्टमध्ये तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज असतील. ठीक आहे, त्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही तुमच्याकडे प्रिझर्व करून ठेवा. कुठल्याही टॉपिकमध्ये तुम्हाला साईनचे अँगल्स येऊ शकतात, तर त्या अँगल्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, थँक्यू.